नमस्कार मंडळी, मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा मंडळी, सुरेश तात्या मोंडे कुंभवडे बानेवाडी यांचं घर बांधून झालेला आणि आज गृहप्रवेश म्हणून हा त्यांच्याकडे आणि इकडे भरती लिहिले होत. आता मी थोड्या टायमात तुमका इकडे भाग दाखवणार आहे, कशी विधी केली जाता घर भरावणीची ही तुमका मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. गावी इकडे घर भरावणी म्हणतात, काय काय लोक गृहप्रवेश म्हणतो. पूर्ण व्हिडिओ मी तुमका दाखवणार आहे, तुम्ही बघू शकता. धन्यवाद. इकडे आता तुमका दाखवतो इकडचा परिसर बाजूचो. हे बघा, हापूस कलम याची झाड आहे बघा, रोप इकडे मोठं लावलेलं. हापूस कलमाची झाडाची इकडे आंबे धरतात भरपूर. आणि हे बघा, हे आमचं सुभाष मोंडे म्हणून यांचं घर आहे इकडे. आता मी तुमका दाखवतो इकडे सगळी बाजूचा परिसरही दाखवणार आहे. आज सुरेश तात्या मोंडे यांच्या घरी घर भरावणी आहे, त्यानिमित्त इकडे मी आता शूटिंग करणार आहे. आता इकडे तो पूर्ण कार्यक्रम मी तुमका दाखवणार आहे. भटविधी कशी केली जाता पूर्ण मी तुमका इकडे भाग दाखवणार आहे. बघा, हे सुभाष मोंडे यांचा इकडचा परिसर आहे. आता पुढे पुढे चाललंय मी तिकडे मोंडे सुरेश मोंडे यांच्या घरी. हे बघा, हे त्यांचं घर आहे इकडे. आता इकडे भटजी काका लिहिलेत, पूजेची तयारी होताचा. बघा, बाजूचा परिसर इकडे मी तुमका दाखवतो इकडे पूर्ण असं. बघा, त्यांच्या परिसरात अशी झाडा लावलेली नाही. बघा, फुल लिहिलेलाच आहे इकडे. हा त्यांचा घर असा बांधलेला आणि आज गृहप्रवेश हा. पूर्ण व्हिडिओ मी तुमका दाखवणार. भटजी काका आता तयारी करतच होत. हे बघा, आमचे राजू काका भटजी आता थोड्याच वेळात तिकडे चालू होणार कार्यक्रम. आता दाखवते मी तुमका इकडे गावची मंडळी इकडे लिहिलीचा. काका तयारी झाली की नाही? तयारी झालेली आहे. हां, थोड्याच वेळात चालू होणार. पहिले काय तुमच्या गृहप्रवेशाचा कार्यक्रम होणार? हां, आता पहिलं पुण्यवाचन. हां, पुण्यवाचन झाल्यानंतर घरावरती प्रदक्षिणा. हां, प्रदक्षिणा झाल्यानंतर आतमध्ये
वास्तुपीठ पूजन, नवग्रह पीठ पूजन, होम हवन, नंतर वास्तुपुरुष स्थापन आणि त्यानंतर मग श्री सत्यनारायणची महापूजा, त्यानंतर आपलं भजन होणार, महाप्रसादी असं हो कार्यक्रम आज सुरेश तात्या मुंडे यांच्या घरी. आता काका माहिती देतच आपण का आता मी तुमका पूर्ण घराचा परिसर दाखवणार आहे. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. भाऊबंद म्हणून इकडे बसलेले आहेत. हे आमचे वाडीचे गावकार म्हणून मोहन मुंडे, अंकुश मुंडे. हे बघा यांची उपस्थिती आता पहिली झालेलीच आहे इकडे सुरेश तात्या मुंडे यांच्या घरी. आता मी तुमका थोड्याच वेळात इकडे तो पूर्ण परिसरही दाखवणार आहे. हे पूजेची तयारी चाललेली आहे. बघा इकडे त्यांचं असा घर आहे इकडे. आता मी आतमध्ये तुमका दाखवते तिकडे. हे बघा पहिला दर्शन घ्या. हे बघा आमचं कोकणी राजा युट्यूब मध्ये जो लोगो मध्ये कुत्रो तो होत कुत्रो हो बघा. पहिलंच त्याचं दर्शन होता पाहुणे. बघा हे बघा स्वतः मालक तिकडे सुरेश मुंडे म्हणून. आणि आता मी पूर्ण तिकडे मी तुमका परिसर दाखवणार आहे घरात. आमचे लाईटवाले सुधीर काका यांची उपस्थिती आता झालेली आहे घरात. भडजी काका इलेले तर काका इकडे बसलेले आहेत आणि पूर्व तयारी जोरात चालू झालेली आहे इकडे. आता थोड्याच वेळात इकडे सुरुवात होणार कार्यक्रमात. सो हॉल आहे त्यांचं इकडे. बघा काकाने दुसऱ्या रूमात इकडे पूर्ण तयारी केलेलीच आहे इकडे. त्यांचं घरचं देवार इकडे आरस केलेला आहे. अशी पूर्ण तयारी त्यांची चालूच आहे इकडे. सोमवारी उपास करून ऐकून घ्यायचं. सोमवारी उपास करून जेवढा दिवा लावून जमेल. बघा पूजेसाठी आता हे बसणार. काका तुमचं नाव कसं? राजेंद्र मुंडे म्हणून. आता इकडे पूजेसाठी इकडे बसणार. आता तुमका मी दाखवते पूर्ण व्हिडिओ मी तुमका. आता भटकेकांनी तयारी केलेलीच आता. श्री गणेश चतुर्दुर्गा विष्णु सूर्य साधना माता पितृ प्रणाम्यहं माता चंद्रभोजना आशीर्वाद नमो
हे बघा स्वतः मालक आता मी तुमका त्यांच्या घरीकडे गृहप्रवेश तो कार्यक्रम पूर्ण तुमका व्हिडिओ दाखवणार आहे. बघा सुरेश तात्या मोंडे हे स्वतः मालक आणि ही मालकी ना आता यांच्या घरी गृहप्रवेश तो कार्यक्रम त्यांची मुलगी आता पूजेसाठी बसलेली तिकडे. आता मी तुमका दाखवते इकडे थोड्याच वेळात. हे बघा हे स्वतः मालक यांच्या घरी आज गृहप्रवेश भटजी काका इकडे काम चालू केला नाही आहे. बघा हे त्यांची मुलगी आणि हे भटजी काका आणि 4 भटजी काका आणि पूर्ण होम विधी तुम्हाला पूर्ण या व्हिडिओ दाखवणार आहे. हे बघा हे बघा सुरेश तात्या मोंडे यांची मुलगी जयश्री ना. हे बघा खास मुंबईवर नाही गेले कार्यक्रमासाठी त्यांच्या पप्पांच्या घरीकडे आज भटविधी आणि गृहप्रवेश. आणि हे बघा सुरेश मोंडे यांची मुलगी राजू आता स्वतः पूजेसाठी बसलेली आहेत. आणि हे जावई बापू आणि ही त्यांची मुलगी खास कार्यक्रमासाठी मुंबईवरनं सकाळी दिलेली आहेत. त्यांचं आगमन झालेलं आपल्या कुंभवड्या गावात. आणि थोड्याच वेळात मी इकडे तुमका दाखवणार आहे. बघू शकता. धन्यवाद. आणि बघा ही त्यांची मुलगी. चिंटी तुझं नाव कसं? नाव कसं तुझं? नाव सांगत नाही. तो नाती भट्टी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे इकडे.
बघा इकडे कोणता एक्सप्रेस नाही येत काय देशकालादि अनुसारता यथा संभवद्रव्ये यथाशक्ति कल्पोक्त गिरिना नूतन बघा माणसा इकडे काम करतात तिकडे जेवणाची तयारी झालेली आहे वास्तुशांती करीची घराच्या बाजू कसं परिसर हा पूर्ण असेल बघा असं परिसर आहे इकडे बाजूकडे फुलाही आहे तू बघा महागणपती संगम दैत्य सहशक्ती आवाहयामि महागणपते आवधारते अक्षरान् समर्पयामि तुम्ही आता हाताला पाहू नका तुम्ही महागणपते नमः आसनार्थे अक्षरान् समर्पयामि महागणपते नमः पादिवोपाद्यं समर्पयामि महागणपते नमः अर्घं समर्पयामि महागणपते नमः आचमनीयं समर्पयामि महागणपते नमः महागणपते नमः स्नानार्घ्यं शुद्धोदकस्नानं समार्थे यज्ञोपवितवस्त्रम् अक्षतान् समर्पयामि महागणपते नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि महागणपते नमः अलङ्करणार्थे अक्षतान् समर्पयामि महागणपते नमः रिद्धि सिद्धिव्याय नमः हरिद्रा कुङ्कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि महागणपते नमः आनन्दपुष्पं समर्पयामि महागणपते नमः अलकाची काय घाय चालली आहे ती बघा इकडे महागणपते नमः धूपदीपदाभ्यो नमः एकदा महागणपते नमः दीपं समर्पयामि महागणपते नमः माणसांसाठी बघा नाश्ता म्हणून इकडे वेपर घेऊन चालली आहे वरती आता तुमका दाखवते तिकडे
वाटपार असता हे बघा या नाश्ता म्हणून इकडे वेपर देतो तिकडे माणसांचा टिका खावा खावा तुम्ही ताटू जरा खाली ताटू स्वस्ति भवन्तु भवन्तु आयुष्मस्य स्वस्ति आयुष्मस्य स्वस्ति आयुष्मस्य स्वस्ति सर्वसन्तानुद्धि महालक्ष्मादि पिता सम्पूर्णं अमृतो ओम पुष्पं समर्पयामि श्री महागणपतये नमः सौभाग्यं समर्पयामि हरि ओम
धरा हात धरा. कपड्यांना लागेल ना तर डाग नाही जाणार. बघा सुरेश तात्या मोंडे यांच्या घरची पूर्ण फॅमिली मी तुमका दाखवतो इकडे. खास त्यांचे मुंबईवरून येलेले पाहुणे जावई बंधू पण आहेत, भाव आहेत, हे त्यांचं मुलगे आहेत. आता हे बघा घर प्रवेशासाठी येलेले तिकडे लोक. आता मी तुमका या व्हिडिओ दाखवणार आहे पूर्ण. हे बघा संपूर्ण परिवार दाखवतो इकडे. सुरेश तात्या मोंडे यांच्या घरी येलेले पाहुणे मंडळी आणि पूर्ण परिवार. आता खास इकडे घर भरवण्यासाठी येलेली आहेत माणसं इकडे. पूर्ण मी इकडे तुमचा परिवार दाखवते इकडे. हे बघा माझे खास सबस्क्रायबर आहेत, खास मुंबईवरनं येलेले ते आजच्या कार्यक्रमासाठी. हे राजू दादा आणि त्यांची माघारी, हे आमचे थोडे बंधू आणि हे आमचे जयश्री ताई त्यांचे पाहुणे मंडळी. ताई आमचे व्हिडिओ बघतात मुंबई टीव्हीवर.
नेहमी बघताना कसं काय व्हिडिओ मध्ये काय जरा वैशिष्ट्य सांगू शकतास तुम्ही? कसे व्हिडिओ असतात आमचे जरा माहिती सांगा. अतिशय छान असतात आणि कोकणातली चांगली माहिती भेटते तुमच्या व्हिडिओमुळे आणि आम्हाला भरपूर आवडतं. हा हे बघा सगळं कोकण दाखवतात. हे बघा तात्या काका सांगतात की तुमच्या व्हिडिओद्वारे आमका सगळी गावची माहिती भेटतात. जुन्या आठवणी पण त्यांना या व्हिडिओद्वारे मिळतात. बघू का गणपती म्हणा उत्सव, शिंगो उत्सव, शेतीचे व्हिडिओ असे सगळे वेगवेगळ्या प्रकारची असे ते काय व्हिडिओ सगळे बघू भेटतात. त्याचा उजाळा होतो. हे बघा हे काका सांगतो तिकडे. धन्यवाद. हे बघा होम मीडियाचा चालले इकडे घरामध्ये सुख शांती लाभो याच्यासाठी हे होम केलं जातं इकडे. मया म्हणायचं कृतस्य आचार्यादी द्वारा सहग्रह वास्तुशांती कर्मणा सांगता सिद्ध्यर्थ इंद्र लोकपाल अधिक देवता सह नवग्रह देवता प्रीत्यर्थम बलिप्रदानम करिष्ये. इंद्रम लोकपाल देवताभ्यो नमः. आणि तामणात पाणी सोडत राहायचं. इंद्रम जल इंद्रम जलते श्रेष्ठ समावर्षात एकदम देवदेवसे नित्यम नमो नमः इंद्राय नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षते इंद्राय संगाय सर्वदेवार संगाय सशक्ति इमं सदीपमिष्ट समर्पयामि भो इंद्रम इमं बलिवक्षम लक्ष्यम मम सकुटुंब सबरायिकर्ता क्षेमकर्ता शांतिकर्ता तुष्टिकर्ता पुष्टिकर्ता कल्याणकर्ता वरदो भो अनेन बलिप्रदे इंद्रम प्रियन्दाम अग्नेय मूर्जरत्नं सवदेवमयो या दुर्निर्जोया दक्षिणेत्यं नमनां अग्नेयनां सर्वोपचारार्थे गंधाक्षतुष्चन्द्रय अग्नेय संगाय सबरय सहित सहशक्तिकाय इमं भजब्रो चरितवर्धमानमेवं गणेशेषण विशिष्टाय शुभ पुण्यतितो मम आत्मनां स्वस्मृति पुराणं फलप्रार्थ्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थम्. श्रीमन्मागणाधिपते नमः ईश्वरदेवताभ्यो देवताभ्यो नमः स्थान देवताभ्यो नमः आचार्य देवताभ्यो नमः अतिथि देवताभ्यो नमः राक्षसदेवताभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सुमुखे गोदशवचनकालं मोदनजीवितरणदिवा धूम्रकेतुगणादश्च समर्पयामि. क्षेत्रबालो देवताभ्यो नमः. अर्घ्यं समर्पयामि. क्षेत्रबालो देवताभ्यो नमः. आचमन्यं समर्पयामि. क्षेत्रबालो देवताभ्यो नमः. स्नानं समर्पयामि. क्षेत्रबालो देवताभ्यो नमः. स्नानारण्यं शुद्धोदकस्नानं समर्पयामि. क्षेत्रबालो देवताभ्यो नमः. अलङ्करणार्थे अक्षदान् समर्पयामि. क्षेत्रबालो देवताभ्यो नमः. सकलपूजार्थे गन्धपुष्पं समर्पयामि. क्षेत्रबालो देवताभ्यो नमः. हरिद्रा कुङ्कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. क्षेत्रपालो देवताभ्यो नमः. सकलपूजार्थे गन्धपुष्पं समर्पयामि. क्षेत्रपालो देवताभ्यो नमः. क्षेत्रपालो देवताभ्यो नमः. धूपं समर्पयामि. क्षेत्रपालो देवताभ्यो नमः. समोर केळ ठेवलेले क्षेत्रपालो देवताभ्यो नमः. मापपिष्टखाद्य नैवेद्यं समर्पयामि. प्राणाय नमः. पानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणाय नमः. पुनः एकदा मध्ये पाणी प्राणाय नमः. पानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय
डबा नाही वर पाणी शिंपडत तुम्ही झाड तुम्ही सगळ्यांनी हातपाय धुवायचे नाही यायचं. नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमो नमः म्हणायचं. कृतस्य आचार्यादी द्वारा सहग्रमख वास्तुशांती कर्मणा सांगता सिद्ध्यर्थ भद्रकव्या पूर्णाहुती होशिये. दोघांनी वरून सप्तवेदी सितायक पाहिमां सर्वधूपोभ्यो संसारदुःखमामं प्रसिद्धं वने सत्यार्थे पुरुषानो हव्यवाहनम् स्वर्गाय स्वर्गदात्रये च यज्ञेशां नमो नमः. नमोऽग्निहोत्ररूपाय नमः पर्वशेरुकेणिम् अग्ने पावशुक्रादि नामसीवत्सवं सुरोमयान् स्वभग्नेन सर्वभूतानां सर्वतो विभावतो विश्वेभ्यो देवेभ्यो नमः. विश्वेभ्यो देवेभ्यो इदं नमः. पुरं होतायचे तुम्ही आळवी नको नाही ते विश्वेभ्यो देवेभ्यो नमः. विश्वेभ्यो नंतर घ्यायची विश्वेभ्यो देवेभ्यो देवेभ्यो नमः. चक्रादि दशा द्वीपाला ब्रह्मेशा केशवादया आपस्ते गंतु दोघाग्न शांति यक्षन्तु सर्वदा समुद्रा गिरयो नद्यो पुनयश्वं प्रतिपदा दौर्भाग्यं गन्तु ते सर्वे शांति यक्षन्तु सर्वदा पदं गुरुमोदनाय नित्यमनोमनगे. हे ब्रह्मा सरस्वती विष्णु विष्णुवादया सर्वदेवता नित्यं भवन्तु शिवास्तवान्. ऋषया सत्यात्मानि गायत्री प्रजापति स्तुति स्तुति पुराणपुताः सर्वारिष्टालङ्कृते मुहूर्तदेवतालग्न जन्मनक्षत्रदेवता पञ्चाङ्गदेवता सर्वशान्ति प्रदाः. अमृतोषक्तो शान्ति स्पृष्टि शान्ति शान्ति शान्तिः अद्य प्रमाणम् एवं विशिष्टाया शुभ पुण्यतिथो मम. तुम्ही दोघांनी आणि तुम्ही तिथेच बसा. हातमध्ये ती यायचं. पुनश्चेदं तृणश्चेदं कुपिशोषेपादान् अनन्तरबीजानां ब्रह्मोषश्रेगातनम् आलतं यत किञ्चितं वृक्षसंवर्धनम् अतर्यक्षेणम् अन्मयाकृतं मृदं स्वहार्दयकृतं पापं यज्ञामि विजयदान् वास्तुपुरुष स्थापन करून घेतलेला आहे तो मान्यता करून घ्या. हा जो कार्यक्रम करीत असताना त्यांच्यातून त्यांच्या कुटुंबाच्या हातून काही चुकपलात झाले असेल तर चुकपलात बक्षीस करा. आणि हा वास्तुपुरुष ज्यावेळी हाक मागते त्या हाकेला धावत येऊन अखंडित ह्या घराण्यात काही आजारपणा असेल क्लेश असतील भूत दबेक समजल्याने काय त्रास असेल पूर्णपणे बाहेर जाऊन दे. अखंडित सगळ्यांच्या नोकरी धंद्यापासून सगळ्यांना बरकती अशी प्राप्त होऊन जी मुलं शाळेत जातात त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण म्हणून ज्या माहेर वशने आहेत त्यांना सुद्धा चांगल्या सुखात आनंदात ठेव. आणि अखंडित हे सगळं कुटुंब एकत्रित व्यवस्थित राहून आनंदी आनंदात भलं करा रक्षण करा. तसंच या घरात त्यांना वैभवसं प्राप्त होऊन अखंडित सगळ्यांची रखारी घोटाळा आणि ईदपासून जिथे जिथे त्यांची मंडळी करून घडी मंडळ रखारी घोटाळा शिकवती द्या. आनंदी आनंदात भलं करा आणि रक्षण करा. आता दोघांनी इथे तुम्ही नमस्कार करा.